पहिल्या षटकातील पहिला चेंडू आणि सामना करतोय फलंदाज विशाल. पहिला चेंडूला सन्मान देतोय, एका धावेसाठी खेळतोय. संघाचं खातं खोललं जाते, स्वतःचं खातं खोलतोय. संघाची धाव संख्या होते 1. दरम्यान पहिल्या षटकातील दुसरा चेंडू सामोरं जातोय विशाल. सुरेख त्याचा फटका निघतोय एका धावेसाठी. या स्पर्धेमध्ये नक्कीच एका धावेला मोलाचा असतात आणि ती धाव घेण्यात यशस्वी होते तो विशाल. षटकाचे पुढे चेंडू सुरेख फटका निघतोय. वारंवार एकेरी धाव घेण्यात यशस्वी होते तो फलंदाज विशाल. 3 चेंडूचा खेळ समाप्त होते. संघाची धाव संख्या होती ती 3 धावा. त्यांची अपेक्षा असेल की संघ मालक टीम कॅटेगरीला सुरेख चेंडू जाते एका धावेसाठी. स्वतःचं खातं खोलते. संघाची धाव संख्येत भर टाकते. संघाची धाव संख्या होते 4 धावा. आता मात्र पुन्हा एकदा अविराज. आतापर्यंत सुरेख अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होती ती अविराज कडून. पुन्हा एकदा 1 धाव इथे 5 चेंडूचा समाप्त होते. संघाची धाव संख्या होती 5 धावा. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन अविराज पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरती चेंडू सन्मान देतोय आणि एका धावेसाठी खेळतोय तो सौरभ. संघाच्या धाव संख्येत भर टाकतोय. संघाची धाव संख्या होते पहिल्या षटकाच्या संपतीनंतर 6 धावा. पहिल्या षटकाच्या संपतीनंतर संघाची धाव संख्या फक्त 6 धावा. आता मात्र गोलंदाजी मार्क दिसतोय. गोलंदाज गणपत शिरोडकर. स्ट्राईकचा भाग सांगतोय विशाल. पुण्याचा सुरेख अचूक टप्प्याचा चेंडू तेवढा सुरेख असा फटका धावा. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. हा मात्र चेंडू अवांतर नो चिकून येते अभिकडकर कडून. अवांतर स्वरूपात 2 धावांच्या संघाची धाव संख्या 2 धावांची वाढते. संघाची धाव संख्या होती ती 9 धावा. हा मात्र चेंडू वेस्टर्नच्या मागे जातोय. नो चिकून येते अवांतर स्वरूपात 1 धाव होते. संघाची धाव संख्या 2 आकड्यात पोहोचताना 10 धावा. संघाची धाव संख्या आकार घेताना 10 या धाव संख्या. आता मात्र सुरेख कणकणीत असा प्रहार केला जातो तो विशाल करून 2 धावांसाठी. संघाची धाव संख्या 2 धावांची वाढते. संघाची धाव संख्या होते 12 धावा. सुरेख असा फटका निघतो तो विशालच्या बॅटमधून. संघाची धाव संख्या होती ती 12 धावा. 2 चेंडूचा खेळ समाप्त होते. संघाची धाव संख्या 12. गणपत आपल्या षटकाचे पुढे चेंडू सुरेख चेंडू अवचित टप्प्याचा चेंडू विकेट कापवर येणारा चेंडू सन्मान देतोय. चेंडूला एका धावेसाठी खेळतोय. संघाची धाव संख्येत भर टाकतोय. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 13 धाव संख्या. या ठिकाणी उंच झेल होतोय आणि चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. गैर फटका मारून बाद होते तो फलंदाज विशाल सावंत. मोठा माथा गाल गोलंदाजी मार्कवर दिसतोय बंधू गणपतकर. स्ट्रायकर दिसतोय आकाश आणि सुरेख चेंडू. या ठिकाणी चेंडू जातोय एका धावेसाठी. संघाची धाव संख्या एका धावेची वाढते. संघाची धाव संख्या देते 14 धावा. दरम्यान पुन्हा एकदा गणपत पुढे सरसावत लावण्याचा प्रयत्न थोडासा असफल म्हणावा लागेल कारण एकच धाव येते. संघाची धाव संख्या एका धावेची वाढते. संघाची धाव संख्या येते ती 15 धावा. 2 षटकांसाठी समाप्त होतोय आणि संघाची धाव संख्या ती 15 धावा. फलंदाजीसाठी सज्ज होतोय सौरभ. सुरेख अचूक टप्प्यावरच्या चेंडूला सन्मानपूर्वक खेळतोय. एका धावेसाठी. संघाची धाव संख्या होते 16 धावा. पहिल्या इनिंगमध्ये 5 चेंडूचा खेळ शिल्लक. दरम्यान सुरेख चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी बंड्या नाही घ्यायचं. खरोखर सुरेख फटका निघाला होता तो सौरभच्या बॅटमधून. मात्र सुरेख क्षेत्ररक्षण बंड्याकडून आपल्या संघासाठी 4 धावा रोखण्यात यशस्वी होते तो बंड्या नाही. दरम्यान गोलंदाजी मार्ग सज्ज यश. हा मात्र चेंडू सुरेख चेंडू अचूक टप्प्यावरचा चेंडू एका धावेसाठी खेळतो. संघाची धाव संख्या एका धावेची वाढते. संघाची धाव संख्या होती ती 17 धावा. आक्रमक फटकेबाजी करण्यासाठी कर्णधाराने पाठवले असेल ते आकाशला आणि आक्रमक फटका निघतो मात्र सुरेख क्षेत्ररक्षण बंटी भुरियाचा 1 धाव इथे. संघाची धाव संख्या एका धावेची वाढते. संघाची धाव संख्या होती ती 18 धावा. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. दरम्यान सुरेख क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बंटी करून मात्र शेवटी 1 धाव घेण्यात यशस्वी होते ते दोन्ही फलंदाज. दुसरी चोटी धाव घेण्याचा प्रयत्न असफल करतोय. दोन्ही फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित. 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या इनिंगची सांगता करणारा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज यश. फलंदाजीसाठी सज्ज होते सौरभ.
पुढे तासाचा आक्रमक फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय आणि एक धाव येते. संघाच्या धाव संख्येत एका धावेची भर पडते आणि संघाची धाव संख्या होते 23 धावा. विजयासाठी 21 धावांचं लक्ष्य. पहिलाच चेंडू घेऊन सज्ज होते तुमच्या. पहिलाच चेंडू अवांतर चेंडू. संघाची धाव संख्या होती 1. आणि आता मात्र डॉट चेंडू निघतो. संघाची धाव संख्या होती ती 1 बॉल 1 रन. सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो विशाल. सुरेख फटकेबाजी करतोय पण तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण करतोय तो आकाश. संघाची धाव संख्या पोहोचते ती 2 बॉल 1 धाव. संकेत सोडून 1 काढतो. पुन्हा एकदा अंकित सोडून 1 काढतोय विराट. संघाची धाव संख्या पोहोचते ती 3. 4 चेंडूंचा समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती 3. परत एकदा हलकेच खेळून काढतोय. संघाची धाव संख्या झाली ती 4. हलकेच खेळून 1 काढतो आणि षटक संपते. संघाची धाव संख्या पोहोचते ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा. गोलंदाजी मारतोय. सामना करेल तो अविराज. पहिलाच चेंडू आक्रमक फटकावण्याचा प्रयत्न होता आणि 1 धाव निघते. जगदंबा आणि सारासाई दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकसाठी यायचे. जगदंबा आणि सारासाई 1 चेंडू 6 धावा. दुसरा चेंडू आणि खणखणीत चौकार निघतोय तो अविराज जुरी यांच्या बॅट मधून. बॅनर फाड चौकार आणि संघाची धाव संख्या पोहोचते ती 10 धावा. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचते ती 10 धावा. तिसरा चेंडू घेऊन येते तो अमोल कुडपकर आणि आता सुरेख क्षेत्ररक्षण विशाल यांचं 1 धाव निघते. धाव 1 धाव काढली आणि धाव संख्या पोहोचते ती 11 धावा. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचते 11 धावा. आणि मात्र हलकेच करून 1 धाव काढतो. संघाची धाव संख्या पोहोचते 13 धावा. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचते 13 धावा. महापुरुष नाईकवाडी संघाला 5वा चेंडू घेऊन येतो तो अमोल. सामना करेल अविराज. पुढे सरसावते चेंडू जातो निर्धाव. सुरेख क्षेत्ररक्षण आकाश यांचं 7 चेंडू 8 धावांचे लक्ष्य. आणि आता मात्र पंच निर्णय देते सौरभ. सामना करेल तो अविराज. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. अंतिम षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय तो सौरभ. पहिला चेंडू हलकेच करून 1 धाव काढतो अविराज. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज महापुरुष नाईकवाडी संघाला. दुसरा चेंडू घेऊन सौरभ आणि आता मात्र 9 चेंडू आणि 4 धावा निघतायत. 5 चेंडू आणि 1 धावाची गरज. सामना मात्र एकतर्फी करण्यात आता यशस्वी ठरतोय तो अविराज. 5 चेंडू आणि फक्त 1 धावाची गरज. आणि सामना जिंकतो महापुरुष नाईकवाडी संघ.